नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मुंडे ग्राफिक्स. आजचा व्हिडिओ खूपच भारी आणि इंटरेस्टिंग झाला आहे. आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मटेरियल डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ बघून घ्यावा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जरा न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बिटबुक मार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची. बिटबुक मार्क प्रीसेट ओपन केल्यानंतर काहीसा अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल. तर आता प्रत्येक बीटमध्ये एक फोटो ॲड करून घेऊया. तर 0.0 सेकंदापाशी यायचं, प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर एक फोटो ॲड करायचा आणि 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचा आणि त्याची लेंथ वाढवून घ्यायची. नंतर दुसऱ्या बीटमध्ये बी तसंच करायचं. अशा प्रकारे सर्व बीटमध्ये फोटो ॲड करून घेऊया. तर भावांनो, आपण सर्व बीटमध्ये एक फोटो ॲड करून घेतले. तर आता काय करायचं, तर सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर पहिला जो इफेक्ट आहे तो पहिला इफेक्ट कॉपी करायचा. फोटो टच करायचा, इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आणि बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये येऊन पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला पहिला फोटो अशा प्रकारे दिसून जाईल. नंतर बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं. सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी ऑल इफेक्ट करायचा आणि बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये जाऊन 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. म्हणजे 5.17 सेकंदापासून फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा, असं दिसून जाईल. नंतर सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं, 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये येऊन बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये यायचं आणि 3 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं. सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर तुम्हाला काही 2 स्मॉल लेयर दिसतील. तर पहिल्या स्मॉल लेयरवर टच करायचं आणि इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये जायचं. बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये आल्यानंतर आता इथं तुम्हाला काही स्मॉल बीट दिले आहेत. तर पहिल्या 6.25 सेकंदापाशी यायचं, तिथल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. नंतर एक फोटो सोडायचा, दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. तसेच नंतर एक फोटो सोडायचा आणि दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर अशा प्रकारे आपला एकाड एक इफेक्ट लावून घ्यायचा. नंतर बिटबुक सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. 2 नंबरची स्मॉल लेयर आहे त्या स्मॉल लेयरवर टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आणि बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये येऊन आता राहिलेले स्मॉल बीटमधले जेवढे राहिलेत फोटो तेवढ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे फोटो टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. अशा प्रकारे आपला 8.4 सेकंदापर्यंतचे सर्व इफेक्ट लावून झाले. तर आता सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं. सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर 5 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. 5 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये यायचं आणि हा 8.4 सेकंदापाशी जो फोटो आहे तो फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. काहीसा अशा प्रकारे आपल्याला दिसून जाईल. नंतर सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं.
सेक इफेक्ट प्रेसेटमध्ये आल्यानंतर 6 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. 6 नंबरचा इफेक्ट कॉपी ऑल इफेक्ट करायचे आणि सेक इफेक्ट बीट बुकमार्क प्रेसेटमध्ये जाऊन आता डबल बीट दिसतं इथं 9.10 सेकंदापाशी, तिथल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. नंतर काय करायचं तर 3 फोटो सोडून द्यायचे. 3 फोटो सोडायचे आणि नंतरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपले 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतला. नंतर सेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं. शेवटून 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. शेवटून 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बीट बुकमार्क प्रेसेटमध्ये यायचं. बीट बुकमार्क प्रेसेटमध्ये यायचं. बीट बुकमार्क प्रेसेटमध्ये आल्यानंतर आता बीट 2 डबल बीट आहे तिथून पुढे 10.19 सेकंदापाशी जायचं आणि त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. नंतर 3 फोटो सोडायचे आणि नंतरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. 4थ्या फोटोला आणखीन सेक इफेक्ट प्रेसेटमध्ये यायचं. सेक इफेक्ट प्रेसेटमध्ये आल्यानंतर लास्टून 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. लास्टून 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बीट बुकमार्क प्रेसेटमध्ये यायचं. बीट बुकमार्क प्रेसेटमध्ये 11.27 सेकंदापाशी जो फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. नंतर 3 फोटो सोडायचे. 3 फोटो सोडायचे आणि 4थ्या फोटोला हा इफेक्ट डबल पेस्ट करायचा. अशा प्रकारे आपल्याला काहीसं दिसून जातील इफेक्ट. नंतर सेक इफेक्ट प्रेसेटमध्ये यायचं. शेवटचा इफेक्ट कॉपी करायचा. शेवटचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बीट बुकमार्क प्रेसेटमध्ये यायचं आणि 13.5 सेकंदापाशी हा इफेक्ट पेस्ट करायचा. नंतर शेवटच्या 1 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपले सर्व इफेक्ट लावून झालेत. तर सेक इफेक्ट प्रेसेटमध्ये यायचं आणि आता मी जे इथं PNGचे लेअर दिले आहेत त्या PNGच्या लेअर इथून कॉपी करायच्या. अशा प्रकारे कॉपी करून घ्यायच्या 4 लेअर आणि बीट बुकमार्क प्रेसेटमध्ये जाऊन डबल बीट आहे 9.10 सेकंदापाशी, तिथं हा 4 लेअर पेस्ट करायचे. नंतर हे 14.13 सेकंदापाशी एकदा पेस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे नंतर काय करायचं तर आता इथं काही फोटो बसले असतील नाही तर तुमचे घेतले असतील तर फोटो टच करायचं आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन फोटो चेंज करून घ्यायचा. अशा प्रकारे फोटो चेंज करून घ्यायचा असा दिसून जाईल. नंतर पुढचा बी आता जिथं जिथं फोटो असे आहेत वेगवेगळे फोटो आले तिथं हा फोटो चेंज करून घ्यायचे. तर आपण चेंज करून घेऊया फोटो. अशा प्रकारे आपले आता व्हिडिओ 90% तर कंप्लीट झाला. अशा प्रकारे आपला तर आता 9.11 सेकंदापाशी यायचं. प्लस चिन्हावरून एक शेप घ्यायचा, एक चौकोन शेप घ्यायचा आणि 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं. कलर अँड फिलमध्ये जाऊन 3 नंबरचा ऑप्शन सर्च करून काळा कलर खाली करायचा आणि व्हाईट कलर वर करायचा. अशा प्रकारे आणि व्हाईट कलर ट्रान्सपरंट करून घ्यायचा. तर तो अशा प्रकारे काहीसा आपल्याला दिसून जाईल. शॅडो तयार होईल. तर नंतर त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. आता 9.11 सेकंदापाशी यायचं. प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं आणि तुम्हाला एक PNG दिला आहे मी, तर तो PNG ॲड करून घ्यायचा आणि त्याला असं मूव अँड ट्रान्सफरमधून अशा प्रकारे खाली घ्यायचं. इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आणि त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. अशा प्रकारे आपला 100% तर व्हिडिओ कंप्लीट झाला आहे. आपला 100% व्हिडिओ तर कंप्लीट झाला आहे. आता एक्सपोर्ट कसा करायचा तर वर सेटिंगच्या बाजूला चौकोन आहेत, वर
सेटिंगच्या बाजूला चौकोन आहे त्याच्यावर दाबायचं आणि खाली एक्सपोर्ट करून घ्यायचं. भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.